मराठवाडा संवाद 2025 मध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि सर्व मान्यवर तर यावेळेला उपस्थित आहे। या क्षणाचं खरं तर लाईव्ह चित्रीकरण सुरू आहे, त्याचं टेलिकास्टही यावेळेला सुरू आहे। मात्र अवघ्या महाराष्ट्रासमोर असलेल्या अनेक समस्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत ते म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते अशोकरावजी चव्हाण। खूप खूप स्वागत खरं तर आपलं या ठिकाणी। धन्यवाद। मूळ मराठवाड्यामध्ये आम्ही आलेलो आहोत। मराठवाड्याच्या अनेक समस्या आजपर्यंत चर्चेल्या गेल्या, मात्र त्याचं समाधान कधीपर्यंत येणार? थोडं मी इतिहासाकडे जाईल। जसं आपण बघतोय की या ठिकाणचा पाणी प्रश्न हा सोडवण्यासाठी निरंतर प्रयत्न करावे लागलेले होते। त्याचबरोबर शंकररावजी चव्हाण यांनी ज्या प्रकारचं एक मोठं धरण बांधलं, तरी देखील अजूनही मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी पाणी प्रश्न हा गंभीर आहे। याचं उत्तर शोधायला आणखी किती काळ आम्हाला सगळ्यांना वाट पाहावी लागेल? आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील? अशोकरावजी, मला वाटतं तुमचा प्रश्न जो आहे तो संभाजीनगर संबंधातला प्रश्न असावा, कारण निश्चित आपली जी चर्चा आहे ही मराठवाड्याच्या पाणी संदर्भातली जी असली तर प्रामुख्याने ती संभाजीनगर शहरातल्या पाण्यासंदर्भातली असं माझं मत आहे। नक्की सुरुवातीला तुम्हाला सांगितलं पाहिजे की सर्वच प्रश्नांचं समाधान मी करू शकत नाही, हे सांगायला हरकत नाही, परंतु जो विषय आपण हाती घेतलेला महत्वाचा आहे। मला इथे कोणावरही राजकीय टीका करायची नाही, कारण हे व्यासपीठ आणि मी कुठलाही विषय हाताळताना त्याला राजकीय दृष्टिकोनातून पाहत नाही। शेवटी सकारात्मक पद्धतीने प्रश्न सोडवायचा कसा हा त्यातला माझा अँगल नेहमी राहिलेला आहे। खरंय। त्यामुळे अनेक सरकार आली, अनेक मंत्री झाले संभाजीनगरचे, अनेक लोकप्रतिनिधी राहिले। मला सांगा, हा काही रॉकेट सायन्स आहे काय? काय फार मोठं मला काही समजत नाही। म्हणजे संभाजीनगर शहरातला पाणी, आता जायकवाडीसारखं धरण त्यावेळेस बांधल्या गेलं नसतं तर पाणीच मिळालं नसतं, हे सत्य। त्यावेळेसच्या लोकांना माहिती आहे, याही जिल्ह्यातल्या लोकांना त्यावेळेस, कारण मी हे फार जवळून सर्व पाहिलेलं आहे। आणि जायकवाडी धरणाला त्यावेळेस किती विरोध झाला होता हे मला आठवत आहे। आणि जायकवाडी धरण झाल्यामुळे त्यावेळेस करत असताना शंकरराव चव्हाणांना खूप कटू अनुभव आले, दगडफेक झाली, विरोध झाला, विशेष वरच्या भागातल्या नगर जिल्ह्यातल्या लोकांनी खूप विरोध केला होता। हा सगळा इतिहास मी फार जवळून अजूनही मला आठवतोय। शालेय शिक्षण माझं सुरू होतं, परंतु मी त्या कालावधीमध्ये वडिलांच्या बरोबर येण्याचा योग आला आणि खूप संघर्ष राजकारणातला मोठा त्यावेळेस या विषयाला धरून झाला होता। पण त्यांनी ते जिद्दीने त्यावेळेस विरोध असताना सुद्धा जायकवाडी धरणाली पुरतं त्यांच्याकडे हा जलसंपदा विभाग, त्यावेळेस इरिगेशन म्हणायचो आपण, पाटबंधारे विभाग, हा त्यावेळेस जवळपास 10-12 वर्ष त्यांच्याकडे सातत्याने होता। आणि त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व धरणांना न्याय देऊन तिथे पाणी अडवण्यासाठी खूप धरणांचं कामं केली। त्यात जायकवाडी हा मोठा प्रकल्प त्यावेळेस झाला। जायकवाडीमुळे आज आपल्या 4ही जिल्ह्यांना पाणी मिळतं किंवा मिळायला पाहिजे। संभाजीनगर आहे, परभणी आहे, बीड आहे, अशा सगळ्या जिल्ह्यांना ते पाणी, जालना आहे, या सगळ्या जिल्ह्याच्या कमांड एरिया हा तिथे पाणी मिळावा अशा दृष्टिकोन त्यावेळेस, आणि पिण्याचं पाणी आणि शेतीला पाणी अशा दृष्टिकोनातून हे सर्व झालेलं आहे। आता संभाजीनगरचा प्रश्न झाला तर मला वाटतं पाण्याची तुटवडा नाहीये, डिस्ट्रीब्युशन सिस्टम जी संभाजीनगरला व्हायला पाहिजे होती ती वर्षानुवर्ष रेंगाळत गेली। तर मी तर म्हणजे स्थानिक नेतृत्वाचं अपयश आहे। व्यक्तिगत मी कोणाला दोष देत नाही, पण स्थानिक अनेक सरकारं झाली, परंतु या विषयाला पूर्णत्वास नेण्याकरता मला माहित आता दिसतंय करतायत, लोकांना अजूनही विश्वास वाटत नाही की हे खरंच होईल का, पण मला खात्री आहे की मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने लक्ष याच्याकडे केंद्रित केलेलं आहे, पाणी प्रश्न मार्गी लागेल। पाण्याची कमतरता नाहीये, पाणी उपलब्ध आहे, परंतु डिस्ट्रीब्युशन सिस्टम ही या शहराला नसल्यामुळे, मंजूर असूनही 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी निघून गेलेला आहे, परंतु या प्रश्नाला न्याय मिळत नाही, कारण काम पूर्ण होत नाही। काम पूर्ण होत नसं मुंबई गोव्याचा प्रश्न झाला तसा हा प्रश्न झालेला, हा प्रश्न रखडला। त्यामुळे या प्रश्नाला आमचे दानवे साहेब इथे उपस्थित, आमचे मित्र आहेत, सहकारी आहेत, आम्ही दोघं वेगळ्या पक्षात जरी असलो, विरोधी पक्ष नेते जरी असले, तर मराठवाड्याच्या प्रश्नासंदर्भात आमची एकमत आहे, त्यात काही दुमत असं कारण नाही। बरोबर। राजकीय मंडळी ज्यावेळेला त्या ठिकाणचे स्थानिक, मला हे वाटतंय की या मंडळीचं लावून धरलं हा प्रश्न निश्चित पूर्ण होऊ शकतो। आम्ही आमच्या भागात करतो, अनेक प्रश्न येतात, आव्हानं येतात, आम्ही मार्गी लावतो आणि करतो, त्या मार्गी लावतो। त्यांनी सगळ्यांनी मार्गी लावला पाहिजे। आणि हे काय फार मोठं रॉकेट, मी म्हणलं रॉकेट सायन्स नाही आहे की फारच्यामध्ये काही टेक्निकल गोष्टी आहेत, असं काहीच नाही आहे। मागे लावून करून घेणं आणि पैसा उपलब्ध करून देणं
हा छोटीशी गोष्ट आहे. बरोबर आहे. मात्र अशोकरावजी मगाशी तुम्ही जो उल्लेख केला की पाण्याचं डिस्ट्रीब्युशन असेल त्याचं नियोजन नेमकं कुठे चुकतंय, जसं मगाशी तुम्ही उल्लेख केला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील याकडे लक्ष वेधू इच्छित आहे. आज आपण या संवादाच्या माध्यमातून काय सांगू इच्छिता की डिस्ट्रीब्युशन कसं जर व्यवस्थित झालं तर हा प्रश्न कधीपर्यंत आटोक्यात येईल, त्याला वेळ मला ह्याची खरंच अपडेट नाहीये, कारण की स्थानिक हा विषय असल्यामुळे एवढं काही मी अपडेट घेतलेली नाहीये. पण मला एवढंच कळतंय की हा प्रश्न तातडीने सुटू शकतो असा विषय आहे. आणि सरकारच्या ज्या वॉर रूम मध्ये जे गोष्टी फोकसमध्ये घेतलेल्या आहेत त्यांनी, त्याच्यामध्ये हा विषय नसेल तर त्यांनी घेतला पाहिजे हा प्रश्न. कारण लोकांना प्रॉब्लेम असा आहे की पाणी दिसतंय आपल्या जायकवाडीमध्ये आणि तरी आपण देऊ शकत नाही. तर मला वाटतं शोकांतिका आहे आणि त्यासाठी आपल्याला सर्वांनीच मिळून हा प्रश्न तसाच लावला पाहिजे. सोपं काम आहे, फार अवघड नाहीये, पण संपवलं पाहिजे विषय. बरोबर आहे. इच्छाशक्ती असेल तर ते होऊ शकतं. बरं, मराठवाड्याची आतापर्यंतची परंपरा राहिली आहे आणि मराठवाड्यानं आतापर्यंत महाराष्ट्राला 4 मुख्यमंत्री दिलेले आहेत, मोठं नेतृत्व दिलेलं आहे. आपला कार्यकाळ तर 2 वेळेला आम्ही सगळ्यांनी पाहिला, अनुभवला देखील. एक प्रश्न महत्वाचा की जर मराठवाड्यासाठी व्हिजन असायला हवं तर ते व्हिजन कुठलं असायला हवं, संवाद आपल्या सगळ्यांचा कसा असायला हवा जेणेकरून मराठवाड्याचा विकास साधणं हे साधं सोपं आणि सरळ होऊ शकतं. असं आहे की महाराष्ट्र आता देशामधल्या जी काही प्रगतिशील राज्य आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र हा नेहमी वरच्या क्रमांकावर राहिलेला आहे. सुदैवाने विद्यमान सरकारने एक फोकस्ड ज्या गोष्टी घेतल्या त्या आता संभाजीनगरला आपण पाहतोय की टोयोटाच्या माध्यमातून फार मोठी गुंतवणूक आता संभाजीनगरला होऊ लागलेली आहे. अँसिलरी युनिट्स मोठ्या प्रमाणावर होऊ लागलेले आहेत. त्यामुळे इथे स्कोडा तर अगोदरच आलेला आहे आणि संभाजीनगरची जे MIDCs आहे आता खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हिटी वाढलेली आहे. हो, त्याच्यामुळे रोजगार निर्मितीला खूप वाव झालेला आहे. लोक लागतायत, येत आहेत आणि आता एक संभाजीनगरचं फ्युचर आम्हाला दिसतंय की पहिल्यापेक्षा अधिक गतीने संभाजीनगर निश्चित पुढे जाणार यात शंका नाही आहे. आणि त्यामुळे मला वाटतंय की ज्या पद्धतीने डेव्हलपमेंटला संभाजीनगर किंवा असो किंवा मराठवाड्यात 8ही जिल्हे असो, मुद्दा असा आहे की मराठवाडा म्हणजे संभाजीनगर किंवा जालन्यापुरती मर्यादित नाही आहे. संभाजीनगरमध्ये हिंगोली आहे जो बॅकवर्ड डिस्ट्रिक्ट म्हणून आपल्याकडे नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट म्हणून गणला जातो. त्याच्यामध्ये मग नांदेड आहे, लातूर आहे, खूप वाव आहे, पोटेन्शियल आहे. आणि मी पाहतोय की पायाभूत सुविधा जर चांगल्या दिल्या तर पायाभूत सुविधेमुळे इंडस्ट्री यायला खूप मदत होते. आज आपल्याकडे संभाजीनगरला फ्लाईट्स बऱ्यापैकी सुरू झाल्या. मध्यंतरीच्या काळात थोडासा शिर्डी एअरपोर्टचा परिणाम तिथे झाला होता, कारण तिथे फ्लाईट्स कमी झाल्या होत्या आणि आता तिथे पुन्हा चांगल्या पद्धतीने नियोजन झालेलं आहे. नांदेड एअरपोर्टला जवळपास 6-7 फ्लाईट्स आहेत, चांगलं चाललेलं आहे, बरोबर सुरू आहे. मराठवाड्यातल्या अन्य जिल्ह्यात सुद्धा आता हायवेज गडकरी साहेबांच्या मदतीमुळे नॅशनल हायवेजला खूप चांगली गती मिळालेली आहे. स्टेट हायवेजलाही समृद्धी महामार्गाचा बराचसा भाग इथून चाललेला आहे. समृद्धी महामार्गामुळे इथे फायदा होतोय. जालना ते नांदेड आणि पुढे इथे जोडणारा संभाजीनगर जोडणारा त्याही ह्याचं काम आता भूसंपादन झालेलं आहे, ते मार्गी लागतंय. तर मला वाटतं पायाभूत सुविधा ज्या आवश्यक आहेत उद्योग वाढीसाठी त्या आता बऱ्यापैकी उपलब्ध झालेल्या आहेत. पहिल्यापेक्षा मी 100% मार्क गुण देणार नाही, पण 100मध्ये मी जवळपास 50-60% मार्क जरूर देईन की आपल्याकडे आता या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पोटेन्शियल आहे ते अधिक सुकर झालेलं आहे, वाव खूप वाढलेला आहे. आणि इंडस्ट्री जी मी परवाच मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्यांना म्हणलं की दावोसला तुम्ही जाऊन आला, दावोसमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट राज्यामध्ये यावी म्हणून तुम्ही प्रयत्न केलेले आहेत. मी तर म्हणेन सगळ्या आता नॉर्मल आकर्षण जे नेहमी राहिलेलं आहे ते मुंबई, पुणे, ठाणे आणि फार हिंजेवाडीपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगलीच्या आसपास हे सगळं केंद्रित झालेलं आहे. महाराष्ट्राची डेव्हलपमेंट ही लॉब साइडेड असू नये, ती महाराष्ट्राची डेव्हलपमेंट सर्व विभाग, नागपूरला सुद्धा आज पॉलिटिकल लिडरशिप असल्यामुळे नागपूरला, विदर्भात सुद्धा चांगल्यापैकी आता डेव्हलपमेंटला खूप गुंतवणूक नागपूरमध्ये आलेली आहे. आमचं म्हणणं की मराठवाड्यातल्या सुद्धा अन्य 4-5 जिल्ह्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते एक्सप्लॉइट केलं पाहिजे आणि त्याकरता सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आणि त्या पद्धतीने आता दिसतंय मला वेळ थोडंसं लोकल नेतृत्वाने थोडासा हा विषय लावून धरला. मला वाटत नाही दुमत नाहीये, एकत्र यायची गरज आहे, समजून घ्यायची गरज आहे. विजन आहे परंतु पाठपुरावा असं आहे की जिसकी लाठी उसकी भैंस असं थोडंफार असतंच. जो माणूस जाऊन तिथे मंत्रालयात बसतो, काम करून घेतो, पाठपुरावा करतो ते मागे लागतं. आम्ही तर म्हणू की आता आम्ही सत्ताधारी म्हणजे शासनात जरी नसलो तरी सत्ताधारी पक्षात आहोत.
आम्ही लावून धरतो, आम्ही कुठे कमी पडलो, टीका करायला दानवे आहेत त्यांनी जोर लावा तिथून, आम्ही इथून जोर लावतो, दोघांनी मिळून केलं तर आपोआप मार्गी फायर ब्रँड नेतृत्व आहे आणि तो जोर लावतातही नेहमी नागरिकांचा प्रश्न ते उपस्थित विरोधी पक्ष नेते म्हणून खूप काही करू शकतात. आम्ही करायचं, आम्ही थोडंसं ओरड करायची, त्यांनी ओरड करायची, दोघांनी मिळून ओरड केली तर आपोआप का होत नाही ते, असं आम्हाला वाटतं. आणि मराठवाड्यातल्या ह्याच्यासाठी थोडं करावं लागतं, आपल्याला पाठपुरावा करावा लागतो. आणि मराठवाड्यामध्ये नेतृत्व नाही असं नाहीये, थोडंसं हल्ली फॉलोअप करायची गरज खूप आहे. रिसोर्सेस मर्यादित आहेत, त्या रिसोर्सेस आपल्याकडे जास्तीत जास्त कसे आपल्याला ओढून आणता येईल हा प्रयत्न झाला पाहिजे. आणि मला खात्री आहे की काही प्रमुख लोकांनी जर मी आहे मदत करायला, मला त्या प्रशासनाचा अनुभव आहे, मी काम केलेलं आहे, कुठे काय मला सर्व समजतं. आणि त्यांनी सांगावं मी केव्हाही उपलब्ध आहे आणि त्या कामाकरता. नक्कीच. पण मी कुठेतरी हस्तक्षेप कुठेही करत नाही. त्या जिल्ह्यामध्ये जी प्रमुख मंडळी ते करतात त्याच्यामध्ये सहभागी व्हायला केव्हाही तयार आहे. बरोबर आहे. मराठवाड्याचा प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा एक जबाबदार माध्यम म्हणून लोकशाही मराठी देखील सातत्यानं करत राहील. तुम्ही देखील आश्वस्त करता आज या मंचावरून की आपण पाठपुरावा सगळ्यांनी करूयात. बरं, जसं महाराष्ट्राचा अग्रेसर महाराष्ट्र म्हणून भारतभरामध्ये विचार केला जातो, तसं मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, अशा वेगवेगळ्या भागांमध्ये मराठवाड्याला तुम्ही कुठे पाहता? त्याचबरोबर अनेक वेळेला टीका होते की इतरांपेक्षा मराठवाडा हा पिछाडीवरती आहे. हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? आणि त्याला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर ते कशा प्रकारे उत्तर देणं अपेक्षित आहे? मराठवाड्याला पिछाडीवर एकदम मी म्हणणार नाही. गेल्या काही वर्षामध्ये, विशेषतः गेल्या 7-8-10 वर्षामध्ये जे काही नव्हतं ते आता दिसायला लागलेलं आहे. त्यामुळे विजिबिलिटी आहे, मराठवाडा आता फोकसमध्ये आहे. संभाजीनगर केंद्रित असा विकास जरी असला तरी आम्हाला आनंद आहे की शेवटी हा मराठवाड्याचाच महत्वाचं शहर आहे. त्यामुळे मराठवाडा मागे नाहीये. मराठवाड्याचं पोटेन्शियल आपल्याला नीट फोकस करून एक्सप्लॉइट करता आलं पाहिजे असं माझं मत आहे. कसं ओळखता येऊ शकतं ते? नाही, ओळखता येईल म्हणजे आता प्रत्येक जिल्ह्याची काही ना काही स्पेशालिटी आहे. हो. आणि आपलं एकच ड्रॉबॅक आहे, आपण मुंबईपासून फार लांब आहोत. म्हणजे मी इंडस्ट्री मिनिस्टर होतो आणि मला माहिती आहे की आम्ही जेव्हा चर्चा व्हायची, आपला ड्रॉबॅक म्हणजे आपण मुंबईपासून 611 किलोमीटरवर नैसर्गिकदृष्ट्या, मी काही ड्रॉबॅक म्हणण्यापेक्षा हे नैसर्गिकच विषय आहे की आपण मुंबईपासून, मुंबई ही देशाची आपल्या आर्थिक इकॉनॉमिक कॅपिटल आहे आपल्या देशाचं. आणि मुंबईहून एक्सपोर्ट आहे, मुंबईमध्ये इम्पोर्ट आहे, इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत, सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे जी शहरं मुंबईच्या लगत आहेत, पुणे, ठाणे वगैरे, नाशिक, यांना मुंबईचा ॲडव्हान्टेज खूप मोठा आहे. कारण ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट जी आहे ती मुंबई केंद्रित असल्यामुळे ती जवळपास त्यांना फार सोय. JNPT जवळ पडतं, त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळ पडतं. त्यामुळे मुंबईचा ॲडव्हान्टेज या लोकांना जास्त मिळाला. आपण 611 किलोमीटरवर आहोत. मी दुसऱ्या अँगलनी पाहतो, आपलं हैदराबादी फार जवळ आहे. ज्या पद्धतीने आपण मुंबईचा विचार करतो, माझं तर मत आहे की हैदराबादला आपल्याला जर अधिक, आता हैदराबाद मोठं शहर आहे. आता कुठे फक्त काही राज्य केंद्रित विषय नाही का, ग्लोबली आपल्याला विचार केला पाहिजे. आणि मराठवाड्याचा विचार जर केला, अर्थात आपले जुने संबंध हैदराबादचे आहेच. आता तो काळ वेगळा होता, निजामाचा कालावधी होता, त्याच्यामध्ये निजामाच्या गुलामगिरीमध्ये आपण सर्व मानसिकतेमध्ये आरामशीर कार्यक्रम चालायचा. परंतु आज हैदराबादचा ॲडव्हान्टेज आपल्याला असा आहे की आपण हैदराबाद आता समृद्धी झाला, नागपूरहून मुंबईला 8 तासात येतो. बुलेट आपली जी रेल्वे जालना ते मुंबई आपली जी रेल्वे फास्ट ट्रेन आहे, तशाच पद्धतीने जर आपण हैदराबादचा जर विचार केला तर हैदराबाद हे मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांना जवळपास 200-250 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आता विमानसेवा सुरू झाली आणि तुमचा हायवेचा व्यवस्थित पुढे लिंक झाला तर मला खात्री की हैदराबादला जायला 2 ते 2.5 तासात जाऊ शकतो. बरोबर. तर हैदराबादचा आपल्याला ॲडव्हान्टेज घेता आला पाहिजे. मुंबई तर घेता आलाच पाहिजे, वादच नाही. पण डेव्हलपमेंटसाठी मराठवाड्याचे 8ही जिल्हे आहेत, 2-4 जिल्हे जर हैदराबादशीच कनेक्ट झाले तर हैदराबादला पोटेन्शियल खूप आहे. इंडस्ट्री मोठी वाढते आहे, त्याचा ॲडव्हान्टेज आपण घेऊन अँसिलरी युनिट्स असतील, इन्व्हेस्टमेंट असतील, ते मराठवाड्यात 3-4 जिल्हे म्हणजे नांदेड आहे, लातूर आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, हा एक विषय आहे. आणि बाकी 3-4 जिल्हे हे मुंबई, असं एका पद्धतीने जर दोन्हीकडून विचार जर केला तर मला वाटतं खूप मोठा स्कोप आहे. काल मुंबईमध्ये वेव्स नावाने जो कार्यक्रम झाला, राज्य शासनाने पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच्या संदर्भातली जी मुंबईमधली जो प्रयत्न होता, तो आपल्या देशाला एका पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर फोकस करण्यासाठी जी मंडळी या क्षेत्रामध्ये आहे त्यांचं इन्व्हॉल्वमेंट कालच्या कार्यक्रमात होतं. आणि एक देशाला फोकस करण्यासाठी पंतप्रधान ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री आपण लक्ष देऊन आहेत, मला वाटतं ही एक ऑपॉर्च्युनिटी असते. आणि मला वाटतं आज ज्या देशामध्ये गोष्टी घडत आहेत, ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत, आपण ॲडव्हान्टेज कसा घेतो आपल्याला अवलंबून आहे. आणि मला वाटतं म्हणून
थोडंसं मराठवाड्याच्या इंडस्ट्री असोसिएशन्स आहेत, मराठवाड्यातले पॉलिटिकल नेतृत्व आहे, मराठवाड्याचे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ट्रेडर्स आहेत, प्रमुख लोकांनी एकत्र येऊन सगळ्या जिल्ह्याचा विचार केला पाहिजे. त्याकरता तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर काय पाहिजे. शासन काही इंडस्ट्री टाकू शकत नाही. गव्हर्नमेंटचा रोल असा असला पाहिजे की एक पूरक जशी मदत पाहिजे ती भूमिका शासनाची असली पाहिजे. आणि म्हणजे हायवेज आहेत, MIDCs आहेत, वॉटर सप्लाय आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, या ज्या काही पूरक गोष्टी आहेत त्या गव्हर्नमेंटने कराव्यात. आणि इंडस्ट्रीसाठी बाहेरची मग फॉरेन कंपनी ज्या इन्व्हेस्टमेंटसाठी देशामध्ये येत आहेत त्यांना मराठवाड्याकडे घेऊन आणलं पाहिजे. काही त्यांना सवलती देता आल्या पाहिजेत. आणि मला खात्री आहे की मराठवाड्यातल्या जर 4-5 जिल्ह्यात जरी हा प्रयोग झाला तर काही कमी नाही आहे. फक्त जरा फोकस अटेन्शन देऊन पुढची 5 वर्ष ही पॉलिटिकल काम करायची. आता इलेक्शन होऊन गेले, हो, निवडणुका आल्या की मग सर्व स्टँडस्टिल होऊन जातं की निवडणुकीवर लक्ष केंद्रित होऊन जातं. आज काही निवडणुका 5 वर्ष निवडणूक नाही, लोकसभा झाली, विधानसभा. सरकार असताना आम्ही अपेक्षा ठेवणंही पुरेसं आहे. आता पुढची 5 वर्ष कामाची आहेत आणि त्यामध्ये सर्वांनी जर सकारात्मक भूमिका घेतली तर मला वाटतं की मराठवाड्यामध्ये बरंचसं काही करण्यासाठी संधी आहे. ती संधी दवडता कामा नाही. राजकीय आपले प्लॅटफॉर्म चालत राहतील. इलेक्शनच्या तोंडावर नगरपालिका, महापालिका, व्यासपीठं वेगळी आहेत, टीकाटिप्पणी चालत राहील, तेवढं ठीक आहे. पण बाकीच्या गोष्टी करण्याकरता मला वाटतं खूप संधी आहे आणि मी त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी मदत केली तर लक्ष घालायला तयार आहे. नक्कीच सगळेही आश्वस्त करतील. संधीचं सोनं करणं गरजेचं असतं. थोडा एक वेगळा प्रश्न मला विचारावा असा वाटतो तो गुन्हेगारी संदर्भातला. बीडची ओळख थेटपणे ज्यावेळेला त्याची तुलना बिहारशी होऊ लागली, बीडमध्ये घडलेलं प्रकरण आणि त्यामुळे झालेली मराठवाड्याची बदनामी, हे चित्र फार जुनं होतं आणि माध्यमांमुळे आता समोर आलंय की हा नवा चेहरा किंवा नवी ओळख मराठवाड्याला आणि तिथल्या गुन्हेगारी विश्वाला मिळत असल्याचं पाहायला मिळतं. खरं म्हणजे दुर्दैव आहे की बीडची ओळख दुर्दैवाने गेल्या 2-4 महिन्यातल्या 6 महिन्यामध्ये ज्या ज्या गोष्टी समोर आल्या त्यातून बीडची बदनामी खूप झालेली आहे. त्यामुळे मला फक्त इथे हे आजच निर्माण झालं असं नाही, ओव्हर द इयर्स हा सगळ्या गोष्टी होत आता कुठेतरी त्याला म्हणतो ना की वेळ अशी आली की कुठेतरी स्फोट होणारच होता. आणि त्यामुळे जे काही झालं त्यातून सगळं जे झालेलं आहे ते समोर आलेलंच आहे. आता त्याच्यामध्ये चौकशा होतील, कारवाई होईल, कोर्ट कचेऱ्या, त्याही प्रोसेसचा भाग आहे. परंतु मला एवढंच सांगायचं आहे, राजकीय पक्ष कुठलाही असो, गुन्हेगारांना राजाश्रय देण्याची जी काही सवय, मला तुमच्या विरुद्ध कुणी असेल तर त्याला वापरला मी वापरतो, तुमच्या विरुद्ध कुणी तर मी त्याला वापरतो, तुम्ही वापर, हा जो कार्यक्रम राजकारणात सुरू आहे हा तातडीने बंद झाला पाहिजे. आणि गुंडांना राजाश्रय मिळता कामा नये ही काळजी घेतली तर सर्वच व्यवस्थित होऊन जाईल असं माझं मत आहे. दुर्दैवाने ते घडत नाही किंवा अशी लोक कुठल्या ना कुठल्या पक्षात जाऊन आपलं साध्य करतात आणि मग पॉलिटिकल प्रोटेक्शन घेऊन आपला उद्योग चालू असतो. हे सत्य आहे, वास्तव आहे. पण बीडची जनता जर घाबरलेली असेल, मराठवाड्यातली जनता घाबरलेली असेल तर कोण त्यांना आश्वस्त करणार. म्हणजे आता पालकमंत्री पद बीडचं घेऊ नये, त्याच्यात फार सुधारणा होईल असं आपल्याला वाटतं का? योग्य नेतृत्वाच्या हातात आहे. अजित पवारांनी ज्या अर्थी बीडचे पालकमंत्री पद स्वीकारलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी स्वतः गडचिरोली सारखा महत्वाचा जिल्हा त्यांनी पालकमंत्री स्वीकारलेला आहे, म्हणजे एवढ्या उच्च पदावरच्या असलेल्या लोकांनी स्वीकारल्यानंतर मग काय होऊ शकत नाही. तर म्हटलं पॉलिटिकल विल पाहिजे आणि पॉलिटिकल विल आहे दोघांमध्ये असं दिसतंय मला. आणि त्यामुळे बीडमधल्या घडलेल्या घटना किंवा जे घडलेलं आहे ही सगळी साफसफाई करण्याचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार करू शकतील. आणि गडचिरोलीमध्ये नॅक्सलिझम आणि बाकीच्या अन्य गोष्टी आहेत त्या सुद्धा गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहेत. तर मला वाटतं की पॉलिटिकल विल असल्यावर काय अवघड नाहीये, फक्त पॉलिटिकल प्रोटेक्शन कोणाला चुकीच्या गोष्टीला मिळता कामा नये ही करण्याची गरज आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. बरं, पण राज्याच्या राजकारणाच्या समीकरणांमध्ये प्रचंड बदल होताना आम्हाला पाहायला मिळाला. महायुती एका बाजूला दिसतेय, महाविकास आघाडी एका बाजूला दिसतेय. पूर्वी आपण आयडिओलॉजीबद्दल बोलायचो, आता जी सरमिसळ झालेली आहे, आमच्यासारखे सर्वसामान्य मतदार देखील कन्फ्यूज असतात की कुठल्या पक्षाकडे जायचं, कुठल्या नेतृत्वाकडे पाहायचंय, कुणाकडनं आम्ही अपेक्षा ठेवायच्या. अशा वेळेला या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता? कारण शंकररावजींच्या काळातलंही राजकारण तुम्ही पाहिलं आणि आत्ताचं राजकारण जी युवा पिढी यावेळेला पाहतीये. मी असं ज्याला विश्लेषण करायचं म्हणेल, आजची राजकीय परिस्थिती IPL मॅच सारखी झालेली आहे. ज्याला जिकडे सोयीचं आहे त्या ठिकाणी शेवटी ऑपॉर्च्युनिटी आहे. मी काय अर्थात त्याचं काही फार समर्थन करतो असंही नाही. बऱ्याच वेळा आता हे समजत नाही, एखादा व्यक्ती भेटला, कोण कुठल्या पक्षात 10 वेळा विचार करतो, हा कुठल्या पक्षात आधी विचार करावा लागतो, मग त्याशी बोलावं लागतं, समजतच नाही कोण कुठे गेलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी घडलेल्या आहेत, घडत आहेत, हे काही मी नाकारत नाहीये. राजकीय परिस्थिती खूप व्हॉलेटाईल आहे, खूप बदलत चाललेली आहे. लोक वेगवेगळ्या पक्षाचं, शेवटी असं आहे की एखादी व्यक्ती एका पक्षामध्ये राहिल्यानंतर
त्याला वाटतं की माझं फ्युचर त्यात एक कारण, अनेक कारण असू शकतात, मी काही नाकारत नाही. एक कारण असू शकतं की मला ऑपॉर्च्युनिटी वाटली, या पक्षात मी गेल्या 10 वर्षापासून आहे, 20 वर्षापासून आहे, मला इथे जाण्यापेक्षा इथे जर गेलो तर ऑपॉर्च्युनिटी मिळेल, पण लोक या तिकडून तिकडे जातात, संधी मिळते, असं साधारण ते समीकरण काही ठिकाणी काही बाबतीमध्ये आहे असं मी म्हणेन. काही ठिकाणी अनेक कारण असू शकतात, मी नाकारत नाही. त्यामुळे आयडिओलॉजी जरूर आयडिओलॉजी विषय आहे, पण आजच्या कालावधीमध्ये आयडिओलॉजी थोडीशी मागे पडलेली आहे. अनेक लोकांची आयडिओलॉजी आजही कायम आहे, सगळ्या गोष्टीमध्ये सर्व सहमत आहे असं मी म्हणत नाही आहे. परंतु आजची बदललेली परिस्थिती लक्षात घेता प्रत्येकाला वाटतं बुवा मला ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाहिजे. राजकारणामध्ये लोकमत जनमत जे आहे, जनमत कुठल्या पक्षाच्या मागे आहे, जनमत आपण पाहिलं लोकसभेनंतर एक संभ्रम निर्माण झाला होता. लोकांना वाटतं लोकसभेची परिस्थिती पाहत लोकांनी तिकडे उड्या मारल्या, कोणी इकडे गेलं, कोणी तिकडे गेलं. पण लोकसभेनंतर ताबडतोब परिस्थिती पाहिली, विधानसभा टोटल बदलून गेली. त्यामुळे शेवटी जनमत काय शेवटी आहे त्याच्यावर बरेचसे लोक चॉईस करतात, नाही जनमत या पक्षाच्या मागे जाऊ गेलं तर फायदा होईल असाही विषय असतो. त्यामुळे ऑपॉर्च्युनिटी कुठे मिळू शकते आणि कोणाला पोटेन्शियल किती आहे हा त्यातला एक महत्वाचा भाग झाला, नाकारता येणार नाही. बरं, आपल्याला भाजपत गेल्यावर नेमकं कसं वाटतंय? कुठली संधी मिळू शकते असं आपल्याला वाटतं आणि कुठल्या संधीच्या शोधात आपण भाजपच्या वाटेवर गेलात? नाही, असं आहे की मी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केलंय. आता मी ज्या पक्षात होतो इतके वर्ष, त्यामुळे मला टीका करायची नाही, ते योग्य नाही माझ्या पद्धतीने, इट इज नॉट प्रॉपर फॉर मी. पण मला एवढंच सांगायचं आहे की भाजपामध्ये मी गेलो, मला दिसतंय की देशाला एक विजनरी प्राईम मिनिस्टर आहेत, चांगलं काम चालू आहे, प्रत्येक विभाग जोरात काम करतोय, फोकस्ड, प्रत्येक मंत्र्याला एक टार्गेटेड काम आहे, फोकस्ड आहे, किंवा देश पुढे जातो आहे. आणि मला वाटतं या पक्षामध्ये गेल्यानंतर काही ना काही ऑपॉर्च्युनिटी मला त्यांनी राज्यसभेवर काम करायला दिलेलं आहे. पुढे संधी देतील न दिला त्यांचा प्रश्न आहे, काय विषय नाहीये. पण मी राजकारणामध्ये गेल्या 40-50 वर्षातला माझा अनुभव पाहता मी सर्व प्रशासन पाहिलेलं आहे, पक्ष पाहिलेला आहे, संघटनात्मक कामं मी केलेली आहेत, प्रशासनामध्ये अनेक वर्ष मी कामं केली. त्यामुळे माझ्याकरता हा काही विषय फारसा नवीन नाही. ऑपॉर्च्युनिटी जी काही मिळेल पक्ष पातळी असो किंवा अन्य कुठे असो, तसं मला काही त्यातली फार हा विषय आकर्षणाचा विषय माझ्याकरता असं माझं मत नाही. नक्कीच, खूप खूप धन्यवाद अशोकरावजी, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि मराठवाडा त्या निमित्तानं होणारा संवाद आणि मराठवाडा रत्न सन्मानासाठी आपण उपस्थित राहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. मराठवाडा संवाद 2025 पॉवर्ड बाय संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, मर्यादित लीडकॉम, स्थापना 1974, असोसिएट स्पॉन्सर्ड डिफेन्स करिअर अकॅडमी छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. भाग्य परिवर्तन, राह हमारी चाह तुम्हारी. ज्योतिष वास्तु संस्थान, सेलिब्रिटी एस्ट्रोलॉजर ज्योतिष आचार्य सुनील कुमार जी. बुल्ढाना अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड. मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब, संस्कारों से आधुनिकता तक. गादिया ग्रुप, एक विश्वसनीय नाव. डॉक्टर भास्कर शिंदे सरांचे AIB, छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्राचा विश्वास AIB ला बनवतो खास. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.